हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता दुपारची वेळ आहे आणि दुपारी आपल्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे, कारण सध्या आमच्या घरात आहे म्हणजे आमचं घर म्हणजे स्पोर्ट ग्राउंडच झालेलं आहे। कारण कधी क्रिकेट, कधी काय बॅडमिंटन आणि कधी काय ना काय चालूच राहतं खेळायचं। कारण आता ऊनही खूप ऊन पडते दुपारच्या वेळी, बाहेर पण मुलं खेळू शकत नाही आणि दिवसभर घरात पण काय करणार। आपला टीव्ही पण अजून आलेला नाही, तुम्ही बघू शकता। तर टीव्ही 2-4 दिवसात येईल कदाचित। तर घरात पण बिचारी पोरं काय करणार, म्हणून आतल्या आत दोघ जण खेळत असते, चालू आहे त्यांचं सतत भांडण करायचं, हे करायचं ते करायचं। आणि आता बॅडमिंटन खेळून खेळून दमलेले दोघ जण आणि चालू आहे आता झोपून काहीतरी। नाही अभि बस करो खेळना। ही टीव्ही फोडून पोट भरलं नाही, अजून काय फोडायचंय का दुसरं? हा पीओपी फोडायचे आता। बर सगळं फोडून टाका, सुट्टी तोपर्यंत। आता आराम करा, दुपार झालेली आता। तर आता उशीर न करता डायरेक्ट मुद्द्यावरच येते। तर मी थंबनेल मध्ये सांगितल्याप्रमाणे खूप दिवसांनी एक सोन्याची वस्तू घेतलीये, तर ती मला तुम्हाला दाखवायची होती, त्याच्यासाठी आजचा व्लॉग बनवते मी। तर सोनं खूप महाग झालाय, विचार केला नव्हता की घेईल मी, म्हणून घ्यायचीच होती खूप दिवसापासून। पण एकदम सोनं 70,000 होतं, तेव्हापासून घ्यायचा विचार होता, पण सोनं खाली आलंच नाही, वरच चाललं होतं, म्हणून डोक्यातून काढून टाकलं होतं नको घ्यायला म्हणून। पण अचानक गावाला गेलो आणि मग हे म्हटले घ्यायची तुला तर चल घेऊया मग, आणि घेतली। कारण व्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी शेअर करतात, त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला, सगळ्याच जणी सांगत असतात काही छोटं मोठं घेतलं तर आम्ही हे घेतलं, आम्ही ते घेतलं, मग आपण पण सगळ्यांना सांगूया की मी पण एक काहीतरी घेतलेले। कारण मला गळ्यात घालायला डेलीचं माझं जे शॉर्ट मंगळसूत्र होतं ते तुटलं होतं आणि म्हणून मला ते घ्यायचं होतं। आता मी हे दुसरं घातलेले, कारण ते मी सारखं काढ घाल करत होते, काढायची घालायची, म्हणजे रात्री गरमी खूप असल्यामुळे मग मी दुपारच्या वेळी काढून ठेवायची त्याला। मग म्हटलं की नको आता खूप सारखं रोज काढ घाल करून परत खराब होऊन जाईल, म्हणून मग काढून ठेवलं आणि दुसरं घातलं मी। तर मला तेच दाखवायचे आज तुम्हाला। तर शॉर्ट मंगळसूत्र घेतलंय मी, माझं आधीचं तुटलं होतं, तर सुरुवातीच्या व्लॉग मध्ये असेल ते घातलेलं मी, पण आताच्या म्हणजे आता 2-3 महिन्यापासून नव्हतंच माझ्याकडं, आणि ते 1.5 तोळ्याचं होतं, टोटल 15 ग्रॅमचं होतं। तर मग विचार केला हे 15 ग्रॅमचं रोज घालून जर कुठं तुटलं आणि पडलं तर ते खूप महागात पडेल, आता ह्याला सारखं तोडजोड करण्यात काही अर्थ नाहीये, हे नाही घातलेलंच बरं, म्हणून मी तसंच ठेवून दिलं होतं। आणि इकडचं सोनं कसं होतं गुजरातचं ना, पांढरं दिसतं जरा, एवढं पिवळं दिसत नाही, 22 कॅरेट म्हणूनच देतात ते, पण दिसायला थोडं एवढं आपल्यासारखं पिवळं चमकत नाही, म्हणून इथं घ्यायची इच्छा होत नाही माझी। माझं आधीचं मंगळसूत्र जे होतं ना, ते शॉर्ट मंगळसूत्र डेली घालायचं, ते इथूनच घेतलं होतं, पण ते घातल्यानंतर असं एवढं वाटत नव्हतं, ते जसं दुसरं सोनं माझं पिवळं दिसायचं एकदम आणि ते एकदम वेगळं पडायचं, म्हणून मग मी म्हटलं नाही आता घेतलं तर गावालाच घ्यायचं, म्हणून मग दुसरं घेतलं। आणि तर बॉक्स मस्त आहे हा, असा मोठा असा, म्हणजे एवढा पण मोठा नाहीये, त्या मंगळसूत्राच्या हिशोबाने बरोबरच आहे। तर मग डेली वेअर साठी हे असं शॉर्ट मंगळसूत्र घेतलं मी अशी, आणि लाईट वेट आहे, वजन याचं 13 ग्रॅम 600 मिली असं काहीतरी आहे, हा 13 ग्रॅम 600 मिली, आणि डिझाईन एकदम बारीक आहे आणि डेली यूज साठी असं छान आहे हे, लाईट वेट पण आहे, मजबूत पण आहे त्या मानाने, आणि छान आहे दिसायला पण। आणि म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन होत्या 15 ग्रॅम पर्यंत, पण त्या खूप मोठ्या वाटायच्या मला, आणि रोज घालायला मग ते असं हेवी सारखं नको गरमीमध्ये वगैरे नको वाटतं। आता हे होतं तरी पण मला हे नको वाटायचं, रोज इथून कोंड्यातून काढायचं घालायचं म्हटलं की ते खराब होईल, म्हणून मी काढूनच ठेवलं, म्हटलं राहू दे आता, अजून एखादा महिना, खूप उष्णता आहे आणि दुपारच्या वेळी स्वयंपाक करताना नको वाटतं, म्हणून मी सतत काढायचे आणि फ्रीजवर ठेवून द्यायचे स्वयंपाक करता, म्हणून मग म्हटलं नको आता, त्यापेक्षा 1-1.5 महिना घालायलाच नको, काढून ठेवूया। आणि मग मी हे असंच आपलं 1 ग्रॅमचं घातलेले आणि हे काढून ठेवलेले, कारण याला टोटली 1,40,000 द्यावे लागलेले, खूप जास्त पैसे मोजलेले असल्यामुळं। मग कसं असतं, कुठली पण गोष्ट वस्तू नवीन असते ना, तेव्हा थोडंसं माणूस जास्तच काळजी घेत असतं, माझं पण तसंच आहे, म्हणजे सगळ्यांचं तसंच असतं, म्हणून मी काढून ठेवले, नको तुटलं बिटलं तर अजून काहीतरी खुटाणा नको, म्हणून काढून ठेवले। तर मस्त पिशवी तर देतातच काही खरेदी केल्यावर, त्याचबरोबर हा पर्स सुद्धा दिलेला आहे, आणि हे पण दिले, हे आरूचे नाक टोचले ना सोन्याच्या काडीने, म्हणून हे पण दिलेले एक, आणि ह्याच्यात मी सर्टिफिकेट ठेवले। गॅस बंद केला का आरू?
लक्ष ठेवा, उतू जाईल दूध. हा, तर आता सर्टिफिकेट पण सांभाळून ठेवावं लागतं. तर हे सर्टिफिकेट पण मी सांभाळून ठेवले. हा पर्स बरं झालं दिला आहे असं सर्टिफिकेट वगैरे ठेवायला. तर हे सर्टिफिकेट आहे, याच्यावर वजन वगैरे बघू शकता तुम्ही. वजन आहे 13 ग्रॅम 630 मिली. हे टोटल पडलं 1,39,807 रुपयाला. 1,39,807 म्हणजे 1,40,000 पडलं म्हणायचं आपल्याला. तर ठेवलंय हे पण सांभाळून. तर मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली, छान आहे का, आवडली का, मला कमेंट मध्ये सांगा. विचार होता लेटेस्ट काहीतरी घेईल वेगळं असं छान, कारण माझ्या पहिल्या आधीच्या शॉर्ट मंगळसूत्राची डिझाईन सुद्धा अशाच टाईप मध्ये होती. ते थोडंसं लॉंग होतं, नंतर मी थोडं शॉर्ट करून घेतलं होतं त्याला. पण डिझाईन अशीच होती. याच्यामध्ये थोडासा फरक आहे, पण ते जवळून बघितलं तर कळतं, लांबून बघितलं तर तेवढं कळत नाही. पण मग मी काहीतरी फॅन्सी घ्यायला गेले असते आणि ते डेली घालून घालून परत ते तुटलं असतं आणि मग परत परत तोडमोड तर नाही होत ना. आणि सतत करत राहायचं वर्षातून 2 वर्षातून, ते पण बरोबर नाहीये. कारण म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं घेतलं तर ते ठीक आहे, 24 कॅरेटचं घेतलं तर, पण हे मंगळसूत्रामध्ये तोडमोड घडमोड ते सगळं नाही परवडत. म्हणून मग मी थोडी टिकाऊ अशी डिझाईन सिलेक्ट केली. घालायला पण लाईट वेट वाटली पाहिजे. वजन म्हणजे वजनाला ठीक आहे 13.5 ग्रॅम म्हटलं तर, आणि आपल्याला असं अनकम्फर्टेबल पण नाही वाटायला पाहिजे, आणि घातल्यासारखं आपल्या हाईट बॉडीला शोभेल अशी डिझाईन चूज केली. तर कशी वाटते नक्की सांगा कमेंट मध्ये. तर ही माझी नवीन वस्तू आहे. तर खूप दिवसातून सोनं खरेदी केलं माझ्यासाठी म्हटलं तर. मी बरीच वर्ष झाली असतील, मी सोन्याचं एवढ्यात काही घेतलं नव्हतं. 3-4 वर्ष झाली असतील. म्हणजे असंच कानातले किंवा अंगठी असं चालायचं, पण त्याला पण खूप वर्ष झाले नाही घेतलं होतं ते. 2-3 वर्ष झाले असतील. 2-3 वर्षानंतर सोनं परत पहिल्यांदा खरेदी केलं, आणि तेही मनी ध्यानी नसताना नवऱ्याने दिलेलं गिफ्ट, न मागता नवऱ्याने दिलेलं गिफ्ट. एवढं भारी, एवढं सुंदर, एवढं छान गिफ्ट मला त्यांनी नको नको म्हणत होते तरी सुद्धा घेऊन दिलं. भारी वाटलं. आणि मी त्यांना म्हटलं सोनं खूप महाग आहे, नको घ्यायला, आपण स्वस्त होईल तेव्हा विचार करू. तर मग मला म्हटले महाग स्वस्त होतं तेव्हा तर सगळेच घेऊन देतात, महाग असतं तेव्हा घेणाऱ्याला खरं महत्व आहे. म्हणून मग त्यांची इच्छा होती. आणि मग गावाकडे गेल्यावर मम्मी माझ्या सासूबाई पण म्हणल्या की घे, तुटलंय तुझं तर घे. त्यांचं तर म्हणणं होतं 15 ग्रॅम पर्यंत घे, म्हणजे सारखं सारखं टेन्शन नाही राहणार घडमोडचं. चला, आजच्या व्लॉग मध्ये मला एवढंच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत, ते मी केलं. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये, उद्याच्या व्लॉग मध्ये. तर आत्ताच्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ युजफुल हेल्पफुल वाटल्यास शेअर करा.